स्टार्ट. कोकणात 1,10,000 हेक्टर क्षेत्र आंब्याखाली आहे. ठाणे जिल्ह्यात देखील काही प्रमाणात आंबा आहे. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये 80% हापूस या जगप्रसिद्ध आंब्याची लागवड आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रात शास्त्रोक्त व नवनवीन तंत्राचा वापर करून प्रचंड प्रमाणात हापूस आंब्याचे उत्पादन होते. रायगड जिल्ह्याचा विचार करता सुमारे 37,000 हेक्टर जमिनीवर आंबा लागवड असून सुमारे 14,500 हेक्टर प्रत्यक्ष उत्पादन क्षेत्र आहे. कोकणातील इतर भागात औद्योगिकीकरणामुळे आंबा लागवड नाममात्र आहे. कोकणातील बहुतांश म्हणजे 75% आंबा हा नवी मुंबईमध्ये ठोक प्रमाणात विकला जातो. त्यामुळे आंबा उत्पादकांना सर्वस्वी दलाल लोकांवर अवलंबून राहावे लागत आहे. यातील काही टक्के आंबा हा शासनाच्या कृषी पणन विभागामार्फत तसेच खाजगी निर्यातदारांमार्फत परदेशात विकला जातो. तसेच वर्षानुवर्ष सुरू असलेल्या पूर्वीच्याच प्रचलित पद्धतीनुसार दलाल वर्गाच्या मक्तेदारीने आंबा विक्री होते व त्यामुळे आंबा उत्पादन शेतकऱ्यासमोर अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. सध्या मात्र वातावरणातील बदलाच्या तालावर नाचून नाचून कोकणची ओळख असलेल्या हापूस आंब्याची पुरती दमछाक झाली आहे. आंब्याला येणाऱ्या मोहराचे संवर्धन करून हवामानाच्या असमतोलपणामुळे उत्पादनावर होणारा विपरीत परिणाम यासाठी खते, कीडनाशके यांच्या 8 ते 10 फवारण्या कराव्या लागतात. तसेच फळांची गुणवत्ता टिकविलेला आंबा विक्रीसाठी तयार करेपर्यंत भरपूर खर्च येतो. त्यातच खते, कीटकनाशके यांच्या माऱ्यामुळे हापूस आंब्याची खरी चवही हरवत आहे. एकूणच फळांच्या राजासमोर अडचणींचा डोंगर दरवर्षी वाढतच आहे. त्यातच यंदा कोकणात पावसाचे प्रमाण निम्म्यावर आल्याने हापूसचा आगामी हंगाम कसा जाणार याची चिंता बागायतदारांना सतावत आहे. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा हा ऋतुचक्रातील क्रम आंब्याची पालवी, मोहोर, फळ धारणेस, फळ पक्वतेसाठी आवश्यक असतो. यात बदल झाले तर आंब्याचा पिकावर थेट परिणाम होतो. आंब्यासाठीची खते, कीटकनाशके यांचा दरही जास्त असतो. एकदा झाडाला सवय झाल्यावर या गोष्टी टाळता येत नाहीत. एखाद्या वेळी कीटकनाशकाची फवारणी केली व नेमका अवकाळी पाऊस झाला तर यातील बराचसा खर्च वाया जातो. बागांच्या व्यवस्थापनावर होणारा खर्च दरवर्षी वाढत आहे. हा सगळा खर्च मिळणाऱ्या पिकातून वसूल होत असतो. वातावरणातील बदलामुळे अपेक्षित कालावधीत पीक मिळत नाही. स्टॉप.